स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण गोष्टींमधून इंग्रजी बोलायला शिकत आहोत. बघा, आजच्या गोष्टीचं नाव आहे सावत्र आईची कथा पार्ट 1. एका छोट्याशा गावात आशा नावाची एक मुलगी राहत होती. इन अ स्मॉल विलेज देअर लिव्ड अ गर्ल नेम आशा. ती खूपच शांत, प्रेमळ आणि मेहनती होती. शी वॉज व्हेरी काइंड, क्वाइट अँड हार्डवर्किंग. शी वॉज व्हेरी काइंड, क्वाइट अँड हार्डवर्किंग. काइंड म्हणजे शांत, काइंड म्हणजे प्रेमळ, क्वाइट म्हणजे शांत आणि मेहनती म्हणजे हार्डवर्किंग. आशा लहान असतानाच आजारामुळे तिच्या आईचे निधन झाले. When Asha was very young, her mother passed away due to illness. Illness म्हणजे आजारामुळे. त्या दिवसापासून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. From that day, her life changed completely. काही वर्षानंतर आशाच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. After a few years, आशा's father remarried. तिची सावत्र आई घरात आली. Her stepmother came to live with them. Stepmother म्हणजे सावत्र आई. सुरुवातीला आशाला वाटले की सावत्र आई तिला खऱ्या आईसारखे प्रेम देईल, पण हळूहळू तिच्या लक्षात आले, म्हणजे समजले की तिचे आयुष्य अधिकच कठीण होत चालले आहे. At first, Asha hoped that her stepmother would love her like a real mother, but slowly she realized that her life was becoming more difficult. सावत्र आई आशाशी खूप कठोरपणे वागायची. Her stepmother was very strict and rude to her. ती आशाकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. She made Asha do all the household work. Household म्हणजे घरातील कामे. दररोज सकाळी आशा लवकर उठून घर साफ करायची, कपडे धुवायची आणि जेवण बनवायची. एव्हरी मॉर्निंग आशा वोक अप अर्ली टू क्लीन द हाऊस, वॉश क्लोथ्स अँड कुक फूड. दिवसभर काम करूनही ती कधीच तक्रार करत नसे. इवन आफ्टर वर्किंग ऑल डे शी नेव्हर कंप्लेन. सावत्र आई आपल्या स्वतःच्या मुलावर प्रेम करायची, पण आशाशी मात्र ती वाईट वागायची. हर स्टेपमदर ट्रीट हर ओन सन विथ लव, बट वॉज व्हेरी हर्श टुवर्ड आशा. ओन म्हणजे स्वतःचा. घरात काही चूक झाली की त्याचा दोष आशावरच दिला जायचा. इफ एनी मिस्टेक हॅपन्ड इन द हाऊस, आशा वॉज ब्लेम. कधीकधी कोणतेही कारण नसताना ती आशावर ओरडायची. समटाइम्स हर स्टेपमदर शाउटेड ॲट हर फॉर नो रिझन. आशाला खूप वाईट वाटायचे, पण ती गप्प राहायची. आशा फेल्ट व्हेरी सॅड बट स्टे सायलेंट. आशाचे वडील कामात खूप व्यस्त असायचे आणि आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास ठेवायचे. आशा's father was busy with work and trusted his wife completely. आशाशी कसे वागले जाते हे त्यांच्या लक्षातच येत नसे. He never noticed how Asha was treated. आशाला त्यांना सगळं सांगावेसे वाटायचे,
पण त्यामुळे कुटुंब तुटेल या भीतीने ती काहीच बोलत नसे. आशा wanted to tell him the truth, but she was afraid that it might break the family. इतक्या कठीण परिस्थितीतही आशाला शाळेत जायला खूप आवडायचे. Even in such a difficult life, आशा loved going to school. शिक्षण हेच तिच्यासाठी आशेचे एकमेव किरण होते. Education was her only hope. तिला खात्री होती की एक दिवस तिचे आयुष्य नक्की बदलेल. She believed that one day her life would change. सर्व कामे उरकून रात्री ती शांतपणे मनात निर्धार घेऊन अभ्यास करत असे. Every night, after finishing all the work, she studied quietly with determination in her heart. आशाला तेव्हा माहीत नव्हते की तिच्या संयमाची अजून अनेक परीक्षा होणार होत्या आणि तिची खरी ताकद अजून उघड व्हायची बाकी होती. Little did Asha know that many tests of patience were waiting for her, and her real strength was yet to be revealed. To be continued in part 2. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.